विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता हळूहळू अंतिम टप्प्याकडे जातोय आणि हा प्रचार अंतिम टप्प्याकडे जात असताना आश्वासनांची खैरात देखील राजकीय नेत्यांकडून पाहायला मिळते। माझ्यासोबत शेतकरी नेते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आहेत। बोलूयात। खरं तर देवेंद्र फडणवीस असतील, अमित शहा असतील, शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीचं आश्वासन महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना भाजपकडून दिलं जातं। हे कर्जमाफीचं आश्वासन म्हणजे धुळपेक आहे। 10 वर्षे केंद्रामध्ये भाजप सत्तेवर आहे। काय केलं? दुप्पट उत्पन्नाचं काय झालं? दीडपट हमीभावाचं काय झालं? ते जाऊन दे, किमान तुम्ही जो हमीभाव जाहीर करता तो तरी शेतकऱ्याला मिळतो का? सोयाबीनचा हमीभाव 4892 आहे आणि आज सोयाबीन शेतकरी 3800 ते 4000 रुपयाला विकायला लागला आहे। हमीभावाचा कायदा करा म्हणतोय, त्यासाठी तर का पैसा खर्च होत नाही, ते करायची यांची तयारी नाही। 15 ते 19 आणि नंतर 19 ते 24 या काळात 7.5 वर्षे महाराष्ट्रामध्ये तुम्ही सत्तेत आहात। किती शेतकऱ्यांना न्याय दिला? आणि जे आत्तापर्यंत केलं नाही ते निवडणुकीच्या तोंडावर करतो असं म्हटलं तर याच्यावर विश्वास कसा ठेवायचा? खरं तर कर्जमाफीची मागणी याआधी त्यांच्या सरकारच्या काळामध्ये होत होती। प्रोत्साहनपर अनुदान जे प्रामाणिकपणे शेतकरी कर्ज भरत होते त्याबद्दल देखील आवाज उठवण्यात आलेला होता। मात्र आता कुठेतरी निवडणुकीच्या तोंडावर किंवा हा सगळा प्रचार अंतिम टप्प्यात येत असताना हे सगळं होते, मग कसं त्याच्याकडे बघ? आता शेतकरी खवळलेला आहे, शेतकरी नाराज आहे। हे बघितल्यानंतर अशा प्रकारचे आमिष दाखवले जातात। पण खेड्यापाड्यामध्ये एक म्हण आहे, लबाडाचं आमंत्रण प्रत्यक्षात जेवल्याशिवाय खरं नसतं। जेवल्यानंतर ताटावर बसल्यानंतर मग ठरवू ते आमंत्रण खरं होतं का खोटं होतं। काय फरक पडेल असं वाटतं अशा लोकप्रिय घोषणांचा शेतकऱ्यांना? यांना संधी होती त्या काळात केलेलं नाही, आता शेतकरी कसा विश्वास ठेवणार? दुसरा एक प्रश्न म्हणजे आपण बघतोय ह्या निवडणुकीच्या रिंगणात अनेक कारखानदार आहेत आणि त्यामुळे कुठेतरी आता यावर्षीचा गळीत हंगाम देखील लांबतानाचं चित्र विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात दिसते। गेल्या वर्षी 8च दिवस आम्ही आंदोलन केलं तर आमच्या नावानं बोंब ठोकली की स्वाभिमानीमुळे सीझन लांबला, तरीसुद्धा वेळेवर म्हणजे 25 मार्चच्या आतच कारखाने बंद झाले। यावर्षी मुळात कारखानेच 25 नोव्हेंबरला चालू होतील अशी लक्षणे दिसत आहेत। आता उशिरा होत नाही, म्हणजे कारखानदारांनी काही केलं तर ते बरोबर आणि शेतकऱ्यांनी स्वतःच्या हक्कासाठी आंदोलन केलं तर मग शेतकऱ्यांचं नुकसान झालं। जरा लाजा वाटल्या पाहिजे त्यांना। दुसरा एक प्रश्न म्हणजे शेतकऱ्यांना दिवसा लाईट, शेती वीज पंपासाठी दिवसा लाईट मिळावी यासाठी तुम्ही खरं तर मोठं आंदोलन उभं केलेलं होतं। त्या काळामध्ये त्या आंदोलनाची फारशी दखल घेतली गेली नाही। मात्र आता भाजप आणि महायुतीच्या सगळ्याच एकूण आश्वासनांच्या यादीमध्ये दिसते की दिवसा लाईट दिली जाईल। मग आत्ताच काही करावं असं वाटते, कारण त्यावेळी त्याला हे करणं शक्य नाही अशा पद्धतीचा दावा त्यावेळी केला जातो। दिवसा वीज हा शेतकऱ्याचा अधिकारच आहे आणि तो काय चुकीचा नाही, म्हणून तर आम्ही आंदोलन करतोय। आता ह्याच्यावर तरी कसा विश्वास ठेवायचा? हे दिवसा वीज देतील? मी पुन्हा सांगतो की गेल्या 10 वर्षामध्ये 7.5 वर्ष तुम्ही सत्तेत असताना जी गोष्ट शक्य झाली नाही त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवायचा कसा? या गोष्टीचं त्यांनी स्पष्टीकरण द्यावं। तर पहिला पण हे होते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी। खरं तर संपूर्ण कर्जमाफीची जी काही घोषणा आता नेत्यांकडून केली जाते हे म्हणजे लबाडा घरचं जेवण आहे, ते जेवल्याशिवाय खरं मानता येणार नाही अशा पद्धतीची प्रतिक्रिया या निमित्तानं राजू शेट्टी यांनी दिलेली आहे। जर्नलिस्ट सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।